नमस्कार मंडळी. भोजन हेच औषध आहे. वडीलधाऱ्या मंडळींनी वयाच्या 70 नंतर या 7 गोष्टी नक्की खाव्यात. आपण जसे खातो तसेच बनतो ही म्हण अगदी योग्य ठरते. विशेषतः जेव्हा वय उतरणीला लागते, 70 वर्ष पार केल्यानंतर शरीराची कार्यक्षमता मंदावू लागते, रोगप्रतिकार शक्ती कमी होते, हाडे, स्नायू व पाचतंत्र ही कमजोर होऊ शकते. अशा वेळी योग्य आहार सर्वात मोठा आधार ठरू शकतो. औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी आपण आपला आहार औषध म्हणून स्वीकारला तर केवळ आपण उत्तम आरोग्य राखू शकतो असे नाही, तर जीवनाची गुणवत्ता सुद्धा सुधारू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला 70 वर्षानंतर नक्की काय खावे असे 7 प्रमुख खाद्यपदार्थ सांगणार आहोत, जे शरीरासाठी औषधासारखे कार्य करतात. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो, तुमच्याकडे एक छोटीशी विनंती की जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुमचं वय नक्की सांगा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमची आयु हजारो पटीने वाढो हीच प्रार्थना करते आणि तुम्हा सर्वांचा आशीर्वाद घेऊन व्हिडिओ सुरू करते. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे, म्हणून हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला व्हिडिओ सुरू करूया. नंबर 1, दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ. 70 वर्षानंतर शरीरात कॅल्शियमची कमतरता सामान्य असते, ज्यामुळे हाडे कमजोर होऊ लागतात आणि ओपोरोसिस, हाडे ठिसूळ होणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. दूध, दही, पनीर आणि ताक यासारख्या डेअरी उत्पादनामध्ये केवळ कॅल्शियमच नाही तर विटॅमिन डी, प्रोटीन आणि फॉस्फरसही भरपूर प्रमाणात असते, जे हाडांना मजबूत ठेवण्यास मदत करतात. कसे सेवन करावे? दिवसातून 1 ग्लास कोमट दूध नक्की प्या. घरचं तयार केलेले दही दररोजच्या जेवणात समाविष्ट करा. पनीर हलक्या भाजीत मिसळून खा. लक्षात ठेवा, जर कोणाला लॅक्टोजन टॉलरन्स असेल तर प्लांट बेस्ड दूध जसं की बदाम किंवा सोया दूध हा पर्याय स्वीकारला जाऊ शकतो. नंबर 2, सुकामेवा आणि बिया. मित्रांनो, वाढत्या वयात हृदयाचं आरोग्य आणि मेंदूची कार्यक्षमता टिकवून ठेवणे अत्यंत आवश्यक असतं. बदाम, अक्रोड, अळशीच्या बिया, भोपळ्याच्या बिया आणि सूर्यमुखीच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, फायबर, विटॅमिन आणि झिंक यासारखे पोषक घटक असतात, जे हृदय, मेंदू आणि त्वचेसाठी अत्यंत लाभदायक असतात. कसे सेवन करावे? सकाळी पाण्यात भिजवून ठेवलेले 5 ते 6 बदाम आणि 1 अक्रोड नक्की खा. अळशी आणि भोपळ्याच्या बियांना कोशिंबीर किंवा सॅलडमध्ये मिसळा. तिळाचे लाडू हा एक चांगला पर्याय आहे. मित्रांनो, जर अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केले नसेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. नंबर 3, हिरव्या पालेभाज्या. 70 वर्षामध्ये शरीराला लोह, फायबर, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंटची अत्यंत गरज असते, जे पालक, मेथी, मोहरी, बथवा आणि शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. लाभ: मळमळ आणि पचन समस्यांपासून आराम, रक्तलता टाळण्यासाठी मदत होते, हाडांना मजबूती मिळते. कसे सेवन करावे? तर आठवड्यातून 3 ते 4 वेळा हिरव्या भाज्या नक्की खा. पालकाचं सूप किंवा शेवग्याच्या पानांचा शोरबा अत्यंत लाभदायक ठरतो. नंबर 4, फळं, विशेषतः हंगामी फळं. फळं ही विटॅमिन्स, खनिज द्रव्य आणि नैसर्गिक साखरेचा उत्तम स्रोत असतात, जी वृद्धांसाठी ताकद आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त असतात. पपई, केळं, सफरचंद, पेरू, संत्र, किवी आणि जांभूळ यासारखी फळं खूपच लाभदायक असतात. कसे सेवन करावे? तर नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या भुकेवेळी फळं खा. रसाऐवजी संपूर्ण फळ खाणं जास्त फायदेशीर असतं, कारण त्यात फायबर जास्त असतो. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. लक्षात ठेवा, मधुमेह असलेल्या रुग्णांनी अत्याधिक गोड फळं जसं की आंबा किंवा द्राक्ष मर्यादित प्रमाणातच खावीत. नंबर 5, साबूत धान्य आणि मोठी धान्य. मित्रांनो, 70 वयानंतर मैदा किंवा पॉलिश तांदळासारख्या रिफाई गोष्टी टाळाव्यात. त्याऐवजी ज्वारी, बाजरी, रागी, ब्राऊन राईस सारखी मोठी धान्य पचवायला सोपी असतात आणि शरीराला आवश्यक फायबर, लोह आणि मॅग्नेशियम पुरवतात. लाभ: साखर नियंत्रणात ठेवण्यात उपयुक्त होतं. मळमळ आणि गॅसच्या समस्यांपासून आराम मिळतो. शरीराला ऊर्जा देतात. कसे सेवन करावे?
पोळ्यांच्या पिठात गहू आणि थोडं मोठं धान्य मिसळून पीठ मळा. सकाळच्या न्याहारीत रागी डोसा किंवा दलिया खा. नंबर 6, हळद आणि आलं. मित्रांनो, या दोन्ही घरगुती मसाल्यांमध्ये औषधी गुणधर्म असतात. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचं तत्व असतं जे सूजरोधी आणि अँटीऑक्सिडंट्स गुणांनी भरलेलं असतं. आलं पचन सुधारतं, सूज कमी करतं आणि सर्दी खोकल्यात आराम देतं. कसे सेवन करावे? दुधात हळद टाकून प्या, म्हणजे गोल्डन मिल्क. सकाळी आल्याचा एक छोटा तुकडा मधासोबत घ्या. भाज्या आणि डाळिंबमध्ये यांचा नियमित वापर करा. नंबर 7, डाळी आणि अंकुरित धान्य, पल्स आणि स्प्राउट्स. मित्रांनो, प्रथिने शरीराच्या दुरुस्ती आणि स्नायूंसाठी अत्यंत आवश्यक असतात आणि डाळी हा त्याचा उत्कृष्ट स्रोत आहे. चणा, मूग, मसूर, राजमा, उडीद सारख्या डाळींमध्ये भरपूर प्रथिने, लोह आणि फायबर असतो. अंकुरित धान्यांमध्ये एन्झाईमचे प्रमाण वाढतं, ज्यामुळे पोषक घटकांचे शोषण अधिक चांगलं होतं. कसे सेवन करावे? रोज दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात 1 वाटी डाळ नक्की समाविष्ट करा. न्याहारी मूग किंवा चण्याचे अंकुरित धान्य, लिंबू आणि सौम्य मसाला घालून खा. अतिरिक्त सूचना म्हणजे पाणी भरपूर प्या. वय वाढल्यावर तहान कमी लागते, पण शरीराला पाण्याची गरज तितकीच राहते. कमी तेल, कमी मीठ आणि कमी साखरेचा आहार घ्या. घरचा ताजं अन्न खा. पॅक बंद आणि प्रोसेस्ड अन्न टाळा. हलकी फुलकी व्यायाम, योग किंवा चालणे यांना जीवनाचा भाग बनवा. मित्रांनो, 70 वय कोणतीही अडथळा नाही, तर एक नवीन सुरुवात ठरू शकते. जर योग्य आहार आणि जीवनशैली स्वीकारली तर या 7 गोष्टींना आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट करून तुम्ही केवळ स्वतःला आजारांपासून दूर ठेवू शकता असे नाही, तर तुमची ऊर्जा, मानसिक ताकद आणि आनंदही टिकवू शकता. भोजन हे सर्वात मोठे औषध आहे. हे मंत्र विसरू नका आणि आपल्या शरीराला तेच अन्न द्या जे त्याला आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी ठेवेल. मित्रांनो, आता आपण पाहूया डायबिटीजमध्ये नक्की खायच्या 5 भाज्या. मित्रांनो, तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी सदस्य डायबिटीसशी झगडत आहे का? प्रत्येक दिवशी हे विचार करून गोंधळात पडता का की काय खावं आणि काय नाही? प्रत्येक वेळी ताटात भाजी ठेवण्यापूर्वी हा प्रश्न येतो का की यातून ब्लड शुगर तर वाढणार नाही ना? जर हो, तर हा व्हिडिओचा दुसरा भाग खास तुमच्यासाठी आहे. आज आपण जाणून घेणार आहोत त्या खास 12 भाज्यांबद्दल ज्या डायबिटीज असलेले रुग्ण फक्त खाऊ शकतात. असं नाही, तर नियमितपणे खायला हव्यात. या भाज्या फक्त ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत करत नाहीत, तर तुमचं संपूर्ण आरोग्य चांगलं बनवतात. चला आता सुरुवात करूया. आजचा ज्ञानवर्धक प्रवास. डायबिटीज झाल्यावर लोकांच्या मनात बहुतेक वेळा हाच प्रश्न असतो की आता काय खावं? कोणत्या गोष्टीत साखर वाढवतात आणि कोणत्या तिला नियंत्रणात ठेवतात? याच गोंधळात अनेकदा लोक भाज्याही सोडून देतात, ज्या प्रत्यक्षात त्यांच्यासाठी औषधाही तसंच महत्वाचं असतात. आज आपण याच फायद्याच्या भाज्यांबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत, ज्या डायबिटीजमध्ये फक्त सुरक्षित नाहीत, तर शरीराला पोषणाने परिपूर्ण देखील करतात. सर्वात आधी बोलूया पालकाबद्दल, ज्याला इंग्रजीत स्पिनच म्हणतात. पालक ही एक अशी भाजी आहे ज्याने ग्लायसेमिक लोड नावात असतो, म्हणजेच ती खाल्ल्याने ब्लड शुगरमध्ये वाढ होत नाही. यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतो, जो पचनक्रिया नीट ठेवतो आणि बद्धकोष्ठतेची समस्या होऊ देत नाही. या व्यतिरिक्त पालकामध्ये व्हिटॅमिन बी, सी, कॅरोटीनॉइड्स, फोलिक ऍसिड्स आणि कॅल्शियम सारखे पोषक घटक असतात, जे डायबिटीसशी झगडणाऱ्या शरीराला आतून मजबूती देतात. पालक तुम्ही भाजी म्हणून, स्मूदीमध्ये किंवा इतर कोणत्याही भाज्यांमध्ये मिसळून सहज खाऊ शकता. आता बोलूया सेजन बद्दल, ज्याला मोरगा म्हणतात. सेजन ही एक औषधी गुणांनी भरलेली भाजी आहे. याच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात आणि हे इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवण्यास मदत करतात. हेच कारण आहे की ब्लड शुगर नियंत्रित करण्यास प्रभावी मानली जाते. शोधांमध्ये असं आढळलं आहे की मोरिंगाच्या पानांचे सेवन केल्याने साखरेची पातळी अधिक चांगल्या पद्धतीने नियंत्रणात राहते. या व्यतिरिक्त मोरिंगामध्ये संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी आणि केळ्यापेक्षा 15 पट जास्त पोटॅशियम असतो.
यामुळे फक्त डायबिटीज नाही तर उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनाही फायदा होतो. आता जाणून घेऊया फुलगोबी किंवा कॉलीफ्लॉवर बद्दल. फुलगोबीमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप कमी असतं. 1 कपमध्ये सुमारे 5 ग्रॅम, त्यामुळे साखरेच्या पातळीवर काही परिणाम होत नाही. यामध्ये आढळणारे संयुग ग्लुकोसिनोलेट शरीरातील सूज कमी करतात. विशेषतः डायबिटीज असलेल्या रुग्णांमध्ये ज्यांना अनेकदा इन्फ्लोमेशनची समस्या असते, ही संयुग शरीरातील सी रिॲक्टिव्ह प्रोटीन कमी करतात, जे इन्फ्लेमेशन इंडिकेटर म्हणून ओळखलं जातं. फुलकोबी तुम्ही भाजी म्हणून पराठ्यात देखील किंवा फुलकोबी राईस म्हणून देखील खाऊ शकता. भेंडी एक साधीशी भाजी पण अफाट ताकद असलेली भेंडी ही एक अशी भाजी आहे जी आपण अनेकदा दुर्लक्षित करतो. पण तुम्हाला माहित आहे का की भेंडीमध्ये असलेला फायबर फक्त पचनक्रिया सुधारत नाही तर ब्लड शुगर नियंत्रित करण्यामध्ये ही जबरदस्त भूमिका बजावतो. खरं तर भेंडीमध्ये सोल्युबल फायबर भरपूर प्रमाणात असतो, जो शरीरात ग्लुकोजचे शोषण मंदावतो. त्यामुळे अचानक ब्लड शुगरची पातळी वाढत नाही. ही विशेषतः त्यांच्यासाठी फायदेशीर आहे जे डायबिटीजमुळे जास्त त्रस्त आहेत किंवा प्री डायबेटिक टप्प्यावर आहेत. वेलणीचा आणखीन एक मोठा फायदा म्हणजे ती बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन सारख्या समस्याही दूर करते. जेव्हा शरीरात पर्याप्त फायबर पोहोचत नाही तेव्हा पचनक्रिया मंदावते आणि मल विसर्जन कठीण होतं. डायबिटीज रुग्णांमध्ये ही समस्या सामान्य असते, कारण ते कार्बोहायड्रेट आणि फॅटवर लक्ष केंद्रित करतात पण फायबरच्या कमतरतेकडे दुर्लक्ष करतात. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात भेंडीला नियमितपणे सामावून घ्याल, मग ती भाजी म्हणून असो वा सांबर डाळीमध्ये मिसळून, तर केवळ तुमचं पचन संस्थान सुधारेल असं नाही तर ब्लड शुगरही संतुलित राहील. भेंडी तुमच्या शरीरातील ग्लायसेमिक इंडेक्स नियंत्रित करण्यासही मदत करते, ज्यामुळे डायबिटीज रिव्हर्सलकडे एक मजबूत पहिलं पाऊल टाकता येतो. आता आपण त्या भाजीबद्दल बोलूया जी भारतातील जवळजवळ प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात सापडते, टोमॅटो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हा लाल रंगाचा टोमॅटो केवळ चवच वाढवत नाही तर आरोग्यही सुधारतो. टोमॅटोमध्ये आढळणारे लायकोपीन हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. हेच घटक टोमॅटोला त्याचा गडद लाल रंग देखील देतं. अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीराच्या पेशींना फ्री रॅडिकल्स पासून वाचवतात, जे सूज, इन्फ्लेमेशन आणि अनेक आजारांचे कारण असतात. डायबिटीज ही केवळ रक्तातील साखरेची समस्या नसते, ही एक क्रॉनिक इन्फ्लेमेटरी स्थिती असते, ज्यात शरीरात सतत सूज राहते. ही सूज इन्सुलिन रेजिस्टन्स वाढवते, ज्यामुळे इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते. पण जेव्हा तुम्ही टोमॅटो खाता तेव्हा त्यातील लायकोपीन ही सूज कमी करतं आणि अशा प्रकारे डायबिटीज कंट्रोल आणि रिव्हर्सल दोन्ही गोष्टींमध्ये मदत करतं. टोमॅटो तुम्ही विविध प्रकारे आहारात समाविष्ट करू शकता. कोशिंबीरमध्ये, भाजीमध्ये, चटणी बनवून किंवा सूपाच्या स्वरूपात केवळ चविष्टच नसतो तर तुमची रोगप्रतिकार शक्ती देखील मजबूत करतो. जर तुम्ही दररोज 1 किंवा 2 टोमॅटो खाल्ले तर हा तुमच्या त्वचेच्या, डोळ्यांच्या आणि हृदयासाठीही फायदेशीर ठरतो. म्हणून म्हटलं जातं, खा दररोज 1 टोमॅटो, ब्लड शुगर ठेवा कंट्रोलमध्ये. कारली. आता आपण त्या भाजीबद्दल बोलूया जे कदाचित सर्वाधिक वादग्रस्त आहे, कारली. अनेक लोक त्याच्या कडवट चवेमुळे ते खाणं टाळतात. पण जर तुम्ही खरंच तुमच्या डायबिटीजवर मात करू इच्छित असाल तर कारली तुमच्या थाळीत असणं अत्यंत आवश्यक आहे. कारली ही एक अशी भाजी आहे ज्यामध्ये इन्सुलिन सारखे कंपाऊंड्स आढळतात. म्हणजेच जेव्हा तुम्ही कारली खातात तेव्हा ते तुमच्या शरीरात इन्सुलिन सारखं काम करतं. रक्तातील साखर पेशीमध्ये पोहोचवण्यास मदत करतं, ज्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहतं. हा एक नैसर्गिक मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही औषधाशिवाय ही साखरेची पातळी नियंत्रित ठेवू शकता. हेच कारण आहे की अनेक डॉक्टर आणि डायटिशियन कारल्याच्या सेवनाची शिफारस करतात. पण एक महत्त्वाची गोष्ट जी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे करेल्याचा रस पिण्याऐवजी संपूर्ण करेला खाणं अधिक फायदेशीर असतं. जेव्हा तुम्ही करेल्याचा रस काढता तेव्हा त्यातील फायबर निघून जातं आणि फायबर हेच ते महत्त्वाचं घटक आहे जे साखरेच्या शोषणाच्या प्रक्रियेला मंदावतो, ज्यामुळे ब्लड शुगर वाढत नाही. म्हणून कारली भाजी
म्हणून खा, किंवा ग्रेव्हीमध्ये भरलेला किंवा मिक्स व्हेजमध्ये टाका, पण तो आपल्या आहारातून वगळू नका. जर त्याची चव आवडत नसेल तर हळूहळू आपल्या चवीनुसार ते आत्मसात करा. सुरुवातीला थोडंसं खा, नंतर प्रमाण वाढवा. करेला केवळ डायबिटीजमध्येच नाही तर तुमच्या त्वचेचं, यकृताचं आणि पचनक्रियेसाठीही लाभदायक आहे. तो शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यात मदत करतो आणि मेटाबॉलिझम वाढवतो, ज्यामुळे वजन देखील नियंत्रणात राहतं. वांगी म्हणजेच ब्रिंजल ही एक अशी भाजी आहे जी अनेक लोकांना आवडत नाही. काही जण तर ती आपल्या आहारातून पूर्णपणे काढून टाकतात. पण जर तुम्हाला डायबिटीज असेल तर तीच भाजी आहे जी तुम्ही नक्की खायला हवी. वांग्यांमध्ये अँटी डायबेटिक गुणधर्म असतात आणि ती शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते. त्याचं कारण आहे त्यात आढळणारं नासोनिन, जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. अँटीऑक्सिडंट शरीराला फ्री रॅडिकल्स पासून वाचवतात आणि पेशींना मजबूत बनवतात. डायबिटीजग्रस्त शरीरात अनेक वेळा सूज निर्माण झालेली असते, जी इन्सुलिन रेजिस्टन्स वाढवते. वांगी ही सूज कमी करून इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यात मदत करतं. वांगी तुम्ही अनेक प्रकारे खाऊ शकता. भरता बनवून, तळून, उकडून किंवा भाजी म्हणून. याची चव देखील अप्रतिम असते आणि ती बनवणंही खूप सोपं आहे. आता आपण बीन्स याबद्दल बोलूया. बीन्स ही एक खूपच दुर्लक्षित भाजी आहे, तरी देखील त्यात पोषक घटकांचा खजिना दडलेला असतो. बीन्समध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. त्याचबरोबर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट देखील त्यात उपस्थित असतात. जर तुम्ही बीन्सला तुमच्या आहारात नियमितपणे समाविष्ट करत असाल तर तुम्हाला वेगळे सप्लिमेंट्स घेण्याची गरज भासणार नाही. बीन्सची एक खासियत म्हणजे त्यात कॅलरीज खूप कमी असते. जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी बीन्स अत्यंत उपयुक्त आहे. हे केवळ रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करत नाही, तर पोट भरलेले राहते, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि तुम्ही अनहेल्दी स्नॅक्स पासून दूर राहता. बीन्स तुम्ही उकडून, थोडी फ्राय करून किंवा कोशिंबिरीत मिसळून खाऊ शकता. याची चव सौम्य असते आणि हे पोटावरही जड पडत नाही. डायबिटीजच्या रुग्णांसाठी हे एक परफेक्ट फूड आहे. कमी कॅलरी, भरपूर फायबर आणि पोषक घटकांनी परिपूर्ण. शेवटी आपण बोलणार आहोत एका अत्यंत खास पण कमी प्रमाणात उपलब्ध असलेल्या भाजी संबंधी, जो की ही एक परदेशी भाजी आहे जी सर्वत्र सहज मिळत नाही. पण जर ती तुमच्याकडे उपलब्ध असेल आणि तुम्ही ती घेऊ शकत असाल तर ती नक्कीच तुमच्या आहारात सामावून घ्या. झुकिनी. झुकिनीमध्ये खूपच कमी कॅलरी असते आणि ती फायबर, व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्सनी भरलेली असते. झुकिनी वजन कमी करण्यासही मदत करते, पचन सुधारते आणि शरीरातील सूज कमी करते. डायबिटीजच्या रुग्णांसाठी ही एक उत्तम पर्याय आहे. मित्रांनो, आज तुम्ही अशा भाज्यांबद्दल जाणून घेतलं ज्या डायबिटीजच्या रुग्णांसाठी औषधासारख्या आहेत. पालक, सहजन, गोबी, भोपळा, ब्रोकोली यासारख्या भाज्यांसोबत आता तुम्ही भेंडी, टोमॅटो, करेला, वांगी, बीन्स आणि झुकिनीबद्दलही माहिती मिळवली आहे. प्रत्येक दिवशी आपल्या जेवणात या भाज्यांचा समावेश करा. जितक्या अधिक रंगीबेरंगी, विविध प्रकारच्या आणि पोषणाने परिपूर्ण भाज्या तुम्ही खाल, तितकंच अधिक तुमचं ब्लड शुगर नियंत्रणात राहील आणि डायबिटीज रिव्हर्सलकडे एक मजबूत पाऊल टाकता येईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया त्याला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून भविष्यात तुम्हाला असाच उपयोगी आणि आरोग्यवर्धक माहिती मिळत राहील. धन्यवाद. निरोगी रहा, मस्त रहा आणि लक्षात ठेवा, योग्य माहिती योग्य दिशेची सुरुवात असते.